मित्रांनो, 3 इयर LLBच्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म फिल करण्याची 13 जुलै म्हणजे आजची लास्ट डेट आहे. तसेच 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 17 तारखेपर्यंत CET सेलने ॲप्लिकेशनसाठी एक्सटेन्शन दिलेलं आहे. तर मग आता ज्या विद्यार्थ्यांनी 3 इयर CETला रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नाहीयेत आणि ज्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नाहीये तर अशा विद्यार्थ्यांनी यापुढे काय करायचं आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तसेच यापुढचं CET सेलचं शेड्यूल काय असेल या गोष्टी सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर लॉ CETच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी ऍडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण ऍडमिशन पोर्टल 2026-27 ला आल्यानंतर 3 इयर LLB CETच्या कोर्समध्ये आपला इथे दिसतंय की तर CET सेलने सेकंड एक्सटेन्शन दिलं होतं. आता हे जे एक्सटेन्शन आहे ते फक्त 13 तारखेपर्यंत 13 जुलैपर्यंत आपल्याला व्हॅलिड असणार आहे. आणि हे एक्सटेन्शन देऊन सुद्धा जर तुमचं रजिस्ट्रेशन अजून झालं नसेल किंवा व्हेरिफिकेशन अजून झालं नसेल तर यापुढे CET सेल वेळ देईल का हे पाहणं महत्वाचं आहे. तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकतो, जर आपण हे स्टॅटिस्टिक पाहिलं तर आत्ता सध्याला 53,448 विद्यार्थ्यांचं नवीन रजिस्ट्रेशन CET सेलच्या कॅप पोर्टलला झालेलं आहे. त्यापैकी 46,370 ॲप्लिकेशन लॉक्ड आहेत आणि 37,459 ॲप्लिकेशन्स हे व्हेरीफाईड आहे. सोबतच इथे आपल्याला एक नवीन स्टॅटिस्टिक दिसतंय, अप्रूव्ड कॉलेज. त्यामध्ये एक कॉलेज आत्तापर्यंत अप्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात CET सेलने कॉलेज अप्रुव्हलची प्रोसेस सुरू केली आहे. जे कॉलेजेस कॅप राऊंड मध्ये यावर्षी पार्टिसिपेट करणार आहेत त्यांचं अप्रुव्हल सुरू आहे. त्यापैकी एका कॉलेजचं अप्रुव्हल झालेलं आहे. हळूहळू हे कॉलेजेस आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात होतील आणि टोटल अप्रुव्हल झाल्यानंतरच तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आहे त्या डॉक्युमेंट्समध्ये जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं शक्य आहे तर आजच हे रजिस्ट्रेशन फायनल करून घ्या. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर यापुढे CET सेलने एक्सटेन्शन दिलं तर मोस्ट प्रोबॅबली ते एक्सटेन्शन फक्त फॉर्म सबमिट केलेल्या विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. म्हणजे थोडक्यात नवीन रजिस्ट्रेशन इथे अलाउ नसणार आहेत. हा एक माझा अंदाज आहे. आणि जे फॉर्म इनकम्प्लीट आहेत त्यांना फक्त फॉर्म कंप्लीट करण्यासाठी हे एक्सटेन्शन दिलं जाईल. आता आज 13 तारीख आहे तर साधारणतः 18 तारखेपर्यंत तुम्हाला हे फायनल एक्सटेन्शन दिलं जाईल, ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांना फॉर्म कंप्लीट करण्यासाठी सांगितलं जाईल. त्यापुढे 4 ते 5 दिवस म्हणजे साधारणतः 25 तारखेपर्यंत तुमची स्क्रूटनी कंप्लीट करून घेतली जाईल. 25 तारखेला तुमची स्क्रूटनी कंप्लीट झाल्यानंतर तुमची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट शक्यतो 28-29 तारखेला येऊ शकते आणि ती मेरिट लिस्ट ही अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट असेल. आणि त्यापुढे मग तुम्हाला ग्रीव्हियन्सेससाठी वेळ दिला जाईल. जर त्या मेरिट लिस्टमध्ये तुमच्या काही चुका असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवसाचा वेळ मंथ एंडपर्यंत दिला जाईल. त्यापुढे मग साधारणतः 2-3 ऑगस्टच्या आसपास तुमची फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश केली जाईल आणि ऑगस्टच्या पहिल्याच वीकमध्ये तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होईल. तर ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी तुम्हाला परत 3 दिवसांचा वेळ दिला जातो. म्हणजे एक 5 तारखेच्या आसपास तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू असेल आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी शक्यतो तुम्हाला तुमच्या कॉलेजचं अलॉटमेंट मिळेल. म्हणजे मॅक्सिमम 10 तारखेच्या आसपास तुमचं अलॉटमेंट तुम्हाला दिलं जाईल आणि 13 पूर्वी तुमचे फर्स्ट राऊंडचे ॲडमिशन करून घेतले जातील. तर अशा पद्धतीने ही एक टाईमलाईन असणार आहे. याचं जे फायनल शेड्यूल आहे ते CET सेलने अजून तरी रिलीज केलेलं दिसत नाहीये. इथे ॲडमिशन शेड्यूलमध्ये आपण जर पाहिलं तर इथे फक्त कॅप रजिस्ट्रेशनचंच शेड्यूल तुम्हाला सांगितलेलं आहे. यापुढे CET सेल आता त्यांचं डेट वाईज टेंटेटिव्ह शेड्यूल अपलोड करेल आणि त्या तारखांनुसारच
तुमची कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे ती CET सेल कॅरी आउट करेल. तर ते शेड्यूल अजून अपलोड झालेलं नाही आहे. ते शेड्यूल अपलोड झाल्याशिवाय आपण फिक्स असं काही सांगू शकत नाही. पण मी जी टाईमलाईन सांगितलेली आहे ती एक टेंटेटिव्ह असणार आहे. साधारणतः ही टाईमलाईन CET सेल फॉलो करण्याची शक्यता आहे असं मी एक्सपेक्ट करतो. बाकी ज्या विद्यार्थ्यांचे अजूनही रजिस्ट्रेशन झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी ॲटलिस्ट आज रजिस्ट्रेशन करून घ्या. तुमचे फॉर्म जरी इनकम्प्लीट राहिले तरी 2-3 दिवसामध्ये तुमचे फॉर्म कंप्लीट करण्यासाठी CET सेल वेळ देईल. त्या दरम्यान तुमचे फॉर्म कंप्लीट करून घ्या. ज्यांचं ॲप्लिकेशनचं स्टेटस हे पार्शली व्हेरीफाईड आहे त्यांनी ते डॉक्युमेंट्स जे विचारले आहेत ते अपलोड करून द्या आणि फॉर्मचं व्हेरिफिकेशन करून घ्या. कारण यापुढचं एक्सटेन्शन हे फक्त फॉर्म कंप्लीट करण्यासाठी असेल. नवीन रजिस्ट्रेशनसाठी पॉसिबिलिटी खूप कमी आहे की CET सेल आता यापुढे एक्सटेन्शन देईल. तसेच यानंतर कॅप राऊंडची प्रोसेस काय असते, कशा पद्धतीने तुम्हाला अलॉटमेंट मिळतं याविषयी असणारा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ती लिंक चेक करा आणि कॅप राऊंड 1ची प्रोसिजर व्यवस्थित समजून घ्या. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.